निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महायुतीतील सर्व पक्ष सतर्क आहेत. यावेळेला भाजपाला लोकसभेत बहुमत मिळालं नाही, त्यामुळे भाजप आता मित्रपक्षांवर अवलंबून आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना खासदारांना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्रिपदाच्या संदर्भात देखील या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांच्या सत्ता स्थापनेबाबत देखील चर्चा झाली. राज्यात महायुतीला मोठा फटका बसलाय. महाविकास आघाडीला राज्यात 23 जागा मिळाल्या तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. काँग्रेस राज्यात 11 जागांसह सर्वात मोठा पक्ष राहिलाय. ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटाला 8 जागा मिळाल्यात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6, अजित पवार यांना फक्त 1 जागा मिळाली आहे. सत्तेसाठी केंद्रात भाजपाला बहुमत मिळालेलं नाही. इंडिया आघाडीनं जर घोडेबाजार केला तर त्यांना देखील सत्ता स्थापनेची संधी आहे. त्यामुळे एनडीएतील सर्व खासदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.